नमस्कार मित्रांनो, कस काय हे मी ऐश्वर्यावाला विकास स्वागत करतो तुमचं माझ्या छोट्याशा एका व्हिडिओ मध्ये. आपले व्हिडिओ जवळपास 8-10 दिवसापासून येत नव्हते, कारण आपला मोबाईल काय आपल्याला साथ देत नव्हता. नवीन मोबाईल घ्यायला गेलं तर ते मोबाईल काय आम्हाला पसंत पडत नव्हता. एक पसंत पडला तर आता ते घेण्याचं काम चालू आहे. पण सध्या आता आपली एवढी ट्रिप आहे, एवढ्या ट्रिप नंतर मोबाईल येणार आहे आपल्याकडं नवीन. तरी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा का कुठला असेल मोबाईल तो. आता सापून सध्या आहे सोनगड. सोनगडचा डोंगर सोनगड आहे. तर हा आहे सुरत कलकत्ता हायवे. तर ते मी सोनगडला आहे. आपण चाललेलो आहे कांदे भरून. आपण काल कांदे भरले होते वैजापूरवरून मेहसाण्याचे. आता आपली सध्या ट्रिप चालू आहे सुरत ते वैजापूर ते मेहसाणा. मित्रांनो, मी नवीन आहे याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट काय आहे, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अजून याच्यातल्या कळत नाही, समजत नाही. थोडा सपोर्ट करण्याची, तुमच्या सपोर्टची गरज आहे. कारण एखादा व्हिडिओ मेहनतीनं बनवला आणि त्याला लाईक शेअर कमेंट नाही आले ना, माणसाची काय होऊन जातं, एकदम डिमोटिवेट होऊन जातं माणूस. असं वाटतं चायला एवढी मोठी मेहनत घेतली आपण, काहीच नाही त्याला. त्याच्यामुळं मित्रांनो, लाईक शेअर कमेंट या प्रकारे तुमचं प्रेम माझ्यावर देत जा, जेणेकरून मला काहीतरी एनर्जी येते. मग काय, सध्या पावसाळ्यात दिवस आहे. सगळ्या ड्रायव्हर बंधूंना आणि कष्टकरी लोकांना, शेतात काम करणाऱ्या मजुरांना, सरकी लावायला जाणाऱ्या माझ्या मावशांना, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, काम सांभाळून करा, गाड्या सांभाळून चालवा. पावसा पाण्याचे दिवस आहे. संध्याकाळी रात्री गाडी चालवत असताना जर पाऊस चालू असेल तर हिशोबात गाडी चालवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपण किती कर्ज देई हे नाही पाहायचं कधी. मला बरेच दिवसापासून हा व्हिडिओ बनवायचा होता, या विषयावर बोलायचं होतं. कारण काय होतं, जसं माणसाच्या डोक्यावर कर्ज वाढतं ना, माणूस तसं ना एक वेगळ्याच चिंतेत राहतो, एक वेगळ्याच विचारात राहतो. आणि त्या माणसाला आहे ना असं वाटतं, काय कुठून पैसा येईन, कुठून काय होईल, कुठून हे येईन, कुठून ते होईन, कुठून तरी पैसा आला तर आपण हे करू, कुठून तरी पैसा आला ते करू. अरे पैसा कुठूनच नसतो येत भावा. काय पैसा कुठूनच येत नसतो. पैसा आणायसाठी काहीतरी करावं लागतं. मामा रस्त्याच्या बाजूला घे ना. मामा असा रस्त्याच्या मध्ये चाललाय मामीला घेऊन. काय करावं या मामाला. आता झाला इकडं पाऊस चालू. हे बा कसे रेनकोट घातले दोघांना. हा, मामा चालला इथून हेल्मेट घालून. आता आपण एकदा दिल्ली मुंबईला लागलो तर आपल्या डोक्याला ताण नाही काही. चला तर मित्रांनो, भेटूया परत आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर कमेंट नक्की करत राहा.